नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे भारतनगर चाळीची शान ऊर्जा शिंदेचा अगदी दणक्यात असा सत्कार सोहळा होणार आहे। म्हणजे जी गोष्ट काल जहागीरदारांच्या घरी व्हायला हवी होती ती गोष्ट आता ऊर्जाच्या घरी होणार आहे। ऊर्जाला सुंदर असा फोटो दिला जातो, आमची मुलगी आमची शान हे जे काही ऊर्जाने पेज चालू केलेलं आहे आणि त्यावरून छान अशी फोटो फ्रेम बनवलेली असते आणि स्वतः ज्या काकू आहेत त्या फोटो तिला देतात आणि म्हणतात की हे घे। खरं तर ऊर्जा, आज तू जे काही केलेलं आहे ते फक्त एक अभिमानास्पद नाही, कौतुकास्पद नाही, तर आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। एक तू मुलगी असून ही गोष्ट करून दाखवलेली आहे असं म्हणत सगळेजण ऊर्जाचं कौतुक करत असतात आणि सगळेजण तिथं उड्या मारत असतात। त्याचबरोबर पद्माचा सुद्धा सत्कार केलेला आहे, पद्मा जिंकलेली आहे। आज ऊर्जा जिंकलेली जी आहे ती फक्त आणि फक्त या जिद्दीने, चिकाटीने। तिला एवढी संकट आली होती तरीही त्या सगळ्या संकटांवर मात करत ती जिंकलेली असते, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर सगळेजण नाचत असतात, उड्या मारत असतात, शौर्य सुद्धा तिकडे आलेला असतो आणि छान अशी एन्जॉयमेंट चाललेली आहे। हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आजच्या भागामध्ये अर्पिता म्हणत असते की नाही, तुम्ही डॅडला फोन नका करू, तुम्हाला माहिती आहे का डॅड खूप रागवलेले आहेत, ते बोलणारच नाहीये तुमच्याशी। म्हणजे हर्षवर्धन आता म्हणालेला असतो की मी फोन करतो शिर्केंना, लगेचच अर्पिताने सांगितलेलं असतं, कारण तिचे डॅड खूप रागवलेले आहेत आणि आता तिच्या डॅडचा राग अनावर झालेला आहे, कारण विक्रांत जेलमध्ये गेलाय आणि विक्रांतला जेलमधून बाहेर काढण्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे, नाहीतर डॅड खूप चिडणार आहेत असं ती सगळ्यांना सांगत असते। आणि तेव्हा मात्र इकडे शौर्य तिथे दिसतो तिला आणि मग ती शौर्याकडे जाते। शौर्याला म्हणू लागते की शौर्य बघ, तुला मी म्हटलं होतं ना आपल्या लग्नाच्या बाबतीत आपल्याला बोलावं लागणार आहे, बघ आता किती वेळ झालाय, बरं काळजी करू नको। तुला वाटत असेल की या गोंधळामध्ये सगळी तयारीच राहून गेली, पण तुला माहितीये का या गोंधळामध्ये तयारी नाही राहिलेली रे, सगळं झालंय व्यवस्थित, त्यामुळं काळजी करायची गरजच नाहीये असं म्हणत ती शौर्याकडे जाते आणि शौर्याला म्हणत असते की नको काळजी करू, त्याच्या गालांवर हात ठेवत असते आणि त्याच्याशी गोड गोड बोलत असते। सगळेजण पाहत असतात, ऊर्जा शेजारीच असते, पण हिला मात्र जराही जाणीव नसते की तिथं ऊर्जा आहे आणि ऊर्जाला काय वाटत असेल, ऊर्जा काय विचार करत असेल एवढंही तिच्या मनात आलेलं नसतं, कारण अर्पिता ही वेडी आहे। आता प्रश्न पडलेला असतो की खरंच ती वेडेपणाचं नाटक करते की काय। तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की आम्हाला जायचं आहे। मग विजया तिला सांगायला लागते की हो, आणि तेवढ्यातच ती विजयाला म्हणत असते की काकू नाही आई, तुम्ही सांगितलं का हो शौर्यला, आपण मंगळसूत्र सुद्धा सिलेक्ट केलेलं आहे। शौर्य लगेचच विजयाचा हात पकडतो आणि तिला बाजूला घेऊन येतो आणि म्हणतो की तुला कळतंय का मॉम, हे सगळं तू काय करून ठेवलंय, अगं कसलं मंगळसूत्र, काय बोलते ती, तिला कळतंय का असं म्हणत आता शौर्याने आईला विचारायला सुरुवात केलेली असते। हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र दिव्याला खूपच मज्जा येत असते। दिव्याचं असं म्हणणं असतं की चला, छान पद्धतीने हे सगळं चालू आहे आणि या सगळ्या गोष्टीचा आनंद साजरा करायचा असं दिव्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं। तेव्हा शौर्य बाजूला आईला घेतो, तेव्हा विजया त्याला सांगू लागते की हे बघ शौर्य, जे काय आहे ते मी तुला नंतर सांगते, सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये सांगते, कारण ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या खूप भयानक आहेत, त्यामुळं त्याचा विचार आता तू करू नकोस असं त्या शौर्याला सांगत असतात। तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतो की मॉम, पण हे सगळं काय आहे। तेव्हा ती म्हणते की अरे शौर्य, तुम्हाला जायचंय ना कोर्टात, जा तुम्ही कोर्टात जा, तुम्ही कोर्टात गेला तरच विक्रांतला लवकर सोडवू शकाल नाही, चालेल जा तुम्ही कोर्टात असं तिने सांगायला सुरुवात करते। तेव्हा मात्र आता सगळेजण तिथं आहेत, तिचं जे काय वागणं चाललेलं आहे ते मात्र कोणाच्याच लक्षात येत नाही असं नाही, पण सगळ्यांना काळजी वाटत असते की ह्या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत, कारण ती ज्या पद्धतीने रिॲक्ट होत आहे, ज्या पद्धतीने ती वावरत आहे आणि त्याचबरोबर या सगळ्याचे परिणाम तिच्यावरती काय होणार आहेत हा विचार सगळेजण करत असतात। तेव्हा ती म्हणते की चालेल, जा तुम्ही सगळेजण, नका काळजी करू, मी आहे ना इथे, मी थांबेल। मग लगेचच हर्षवर्धन सांगतो की तिच्या खाण्यापिण्याचं बघून घे विजया, आम्ही निघतोय, आम्हाला कोर्टात जावं लागणार आहे असं सांगितल्याबरोबर विजया म्हणते की हो चालेल। मग ती म्हणते की हो चालेल, जा तुम्ही अंकल, जा तुम्ही कोर्टामध्ये,
कारण तुम्ही गेला तरच सगळं व्यवस्थित होणार आहे आणि विक्रांत या सगळ्यातून सुटणार आहे, असं तिने आवर्जून सांगितलेलं असतं. त्यासोबतच इकडे मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे की अर्पिताचं हे वागणं आहे ते पाहून शौर्यला मात्र जरा सुद्धा पटलेलं नसतं. तिने शौर्याच्या जवळ जात असते, शौर्यला जवळ घेत असते आणि त्याच्याशी लाडी लाडी काही बोलत असते. ह्या सगळ्या गोष्टींचा मात्र त्याला राग आलेला असतो. त्याला ही गोष्टच पटत नाहीये की हे सगळं काय घडतंय आणि या सगळ्याचा काय अर्थ आहे. काहीही झालं तरीही आत्ता त्याचं ऊर्जासोबत लग्न झालंय, ऊर्जा शेजारी आहे आणि हिचे मात्र हे सगळे नखरे चाललेले असतात. ती म्हणत असते, शौर्य काळजी करू नको, सगळं नीट होणार आहे, मी आहे ना, अजिबात काळजी करू नकोस, असं ती शौर्याला सांगत असते. तेव्हा मात्र शौर्य तिच्याकडे पाहत असतो आणि शौर्य तिला बाजूला करतो आणि तिला सांगतो की हो मी चाललोय. तेव्हा ती म्हणते, काळजी करू नको, लवकरच आता सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होणार आहेत शौर्य, तुला माहिती आहे का. अरे खरंच मी तुला जे सांगते ना त्याच्यावरती विश्वास ठेव. ऊर्जा शेजारी असते, तिला जराही भान राहिलेलं नसतं की ऊर्जा अतीत आहे, आपण शौर्याशी कसं वागतोय. ती म्हणत असते, लवकरच आपलं लग्न होणार आहे आणि तोंडावरती ओढणी घेते आणि नवरी असल्यासारखं लाजत राहते. इकडे मात्र कोर्टामध्ये आता शौर्य आणि ऊर्जा आलेले असतात. तेव्हा शौर्य एका क्लायंटबद्दल ऊर्जाशी बोलत असतो. तो म्हणत असतो की मी डॅडला सांगणार आहे, ह्या गोष्टी मला सांगूच नका तुम्ही, कारण मला ना ते क्लायंट हँडलच होत नाहीयेत. त्यांना कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना कळतच नाहीये, असं तो ऊर्जाला सांगतो. तेव्हा मात्र ऊर्जा म्हणत असते की शौर्य मला तुझ्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचंय. शौर्य म्हणतो, बोल ना, काय झालं. तेव्हा ऊर्जा सांगायला सुरुवात करते की अर्पिता आज घरी आलेली. तेव्हा शौर्य म्हणतो की हो मला माफ करा, म्हणजे तिने ज्या पद्धतीने आली, ज्या पद्धतीने वागली, खरंच ते चुकीचं आहे. तेव्हा ऊर्जा सांगू लागते की मी त्यासाठी नाही बोलत आहे शौर्य, तुझ्या लक्षात येत नाहीये, मी यासाठी बोलतेय की तिनं जे काही वागलेली आहे, तिनं जे काही केलेलं आहे ते चुकीचं आहे हे मलाही मान्य आहे, पण ती जे काही करते ती त्या भानावर नाहीये रे, तुला लक्षात येतंय का. म्हणजे तिने मेंटली डिस्टर्ब झालेली आहे, तिचा तोल सुटलेला आहे, तिला कळत नाहीये ती काय करते, कशी वागते ते, असं ती शौर्याला सांगत असते. तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतो, पण ऊर्जा, अरे पण ही सगळी तिच्या घरच्यांची जबाबदारी आहे ना, त्यांनी सांभाळलं पाहिजे तिला नीट, त्यांनी काळजी घेतली पाहिजे. तेव्हा ऊर्जा म्हणते की नाही रे शौर्य, आता मला सांग, आपलं लग्न झालंय ही गोष्ट तिलाही माहिती आहे, पण तरीही ती गोष्ट कुठेतरी तिच्या मनात कोपऱ्यात आहे, पण तिला वरती नाही येऊ द्यायची, कारण आत्ता तिला या गोष्टीचा आनंद होतोय की तिचं लग्न तुझ्यासोबत होणार आहे, म्हणून तिनं सगळी तयारी करत आहे, सगळ्या गोष्टी करत आहे. आणि तेव्हा मात्र इकडे शौर्य म्हणत असतो की बरोबर आहे, पण मी काय करणार याच्यामध्ये, कारण माझं काय संबंध आहे, म्हणजे मी काय केल्याने हे सॉल्व्ह होणार आहे, असं शौर्य ऊर्जालाच विचारत असतो. ऊर्जा म्हणत असते की शौर्य, हे बघ, आत्ता ना तिचा फक्त तुझ्यावर विश्वास आहे, जर का तू तिला सांगितलं की आपलं लग्न झालेलं आहे तर ती त्याच्यावर विश्वास ठेवेल, दुसरं कोणीही सांगितलं तरीही ती त्या गोष्टींवरती विश्वास ठेवणार नाही. तुला काय वाटतं, तिच्या घरच्यांना माहीत असेल का आज ती आपल्या घरी आलेली नाही शौर्य, त्यामुळं आपल्याला शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी विचार कराव्या लागणार आहेत, असं ऊर्जा आवर्जून शौर्याला सांगत असते. शौर्याला म्हणत असते, बघ एकदा विचार कर. इकडे घरी मात्र आता विजयाला त्याचबरोबर आजींना काळजी वाटत असते. हिचं वागणं मात्र वेड्यासारखं चाललेलं असतं. ज्यूस पिताना पण ती ढसाढसा ते ज्यूसचा ग्लास रिकामा करत असते आणि त्याचवेळी दिव्या पाहत असते. तिचं जे काही वागणं आहे ते पाहून तर धक्काच बसलेला असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडतंय तेव्हा मात्र विजया म्हणते की आई काय करायचं, हे सगळं काय होऊन बसलंय, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह कराव्या लागणार आहेत. तर इकडे आजी म्हणतात की हे सगळं हिचं वागणं पाहता मला असं नाही वाटत आहे की हिने घरी काही सांगून आलेली आहे, त्यामुळं जरा विचार करावा लागणार आहे विजया. आता चल तिच्या आईला फोन करून सांगूया. ती म्हणते की अहो एवढं सगळं झाल्यानंतर त्यांना कसा फोन करायचा. आजी म्हणतात की चालेल, चल मला तू फोन लावून दे, मी त्यांच्याशी बोलून घेते. असं आजींनी ठरवल्यानंतर इकडे आता दिव्या आणि अर्पिता दोघीच तिथं राहिलेले असतात. आणि मग मात्र दिव्या तिला विचारू लागते की अर्पिता, हे सगळं तुझं जे काही चाललेलं आहे ना, हे नक्की काय चाललंय ते सांग मला, तू नाटक करते का, तुला माहिती आहे का तू आज काय केलेलं आहेस, असं ती विचारू लागते. तेव्हा मात्र दिव्याला ती म्हणते की काय केलं मी. अगं शौर्याच्या शेजारी ऊर्जा होती, तुला दिसली नाही का. अर्पिता म्हणते, मी का करेल, मला काय फरक पडतो. आणि इकडे ऊर्जा आणि शौर्य बोलत असतात. ऊर्जा सुद्धा शौर्याला समजवत असते की हे बघ शौर्य, तुला तिच्याशी बोलणं गरजेचं आहे, तू तिच्याशी बोलून घे,
तिला एकदा विचार. तिच्या मनातल्या शंका ज्या आहेत त्या दूर करणं गरजेचं आहे. त्यामुळं तू तिच्याशी शांतपणे बोल, असं ऊर्जा शौर्याला सांगत असते. शौर्य म्हणत असतो, पण ती ऐकणार आहे का? अगं तिची ऐकण्याची मनस्थितीच नाहीये, मग मी तिला सांगून उपयोग काय आहे, असं शौर्याचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर शौर्य म्हणत असतो की हे बघ ऊर्जा, काहीही झालं तरीही आत्ता सध्या तरी मी तिच्याशी कोणत्याच बाबतीत बोलू शकत नाही. तेव्हा ऊर्जा म्हणते की एकमेव तू आहे शौर्य, तिच्याशी बोलू शकतोस, त्यामुळं तुला तिच्याशी बोलावंच लागणार आहे, असं ऊर्जा आवर्जून सांगत असते. तरीही शौर्य मात्र ऐकायला तयार नसतो. इकडे अर्पिता मात्र वेड्यासारखं ज्यूस पित असते. दिव्या तिला विचारत असते, मला सांग ना अगं, तुला कळत नाहीये का? शौर्याचं लग्न झालंय, तिथं ऊर्जा होती आणि तुला दिसलं नाहीये का? तू मुद्दाम केलं, तू नाटक करते का? ती म्हणते, मी कशाला नाटक करू? तुला माहितीये का अगं, जरी ती इथं असली तरीही ती इथं राहणारच नाहीये, कारण ती या घरातून बाहेर जाणार आहे. त्यांचं लग्न टिकणारच नाहीये. आता मात्र अर्पिताचं हे बोलणं ऐकून दिव्याला धक्का बसलेला असतो. दिव्या म्हणत असते, काय काय बोलते ही, असं दिव्याच्या मनात सुरू झालेलं असतं. आता मात्र दिव्या विचारू लागते की हे सगळं काय बोलतेस तू, म्हणजे हे सगळं तुला कोणी सांगितलंय? त्यावरती तिचं असं म्हणणं असतं की हो, हर्षवर्धन अंकल आलेले आणि ते सांगत होते डॅडला. आता अर्पिताकडून हे सगळं तिला काढून घ्यायचं असतं आणि म्हणून अर्पिताशी गोडगोड बोलायचं, हे सगळं नाटक तिचं चाललेलं असतं. अर्पिता म्हणत असते की हो, मी तुला खरंच सांगते, अगं खरंच हर्षवर्धन अंकल आले होते आणि त्यांच्यासोबतच हे बोलणं झालेलं आहे. तेवढ्यातच आजी आणि त्याचबरोबर विजया तिथे येतात. आजी म्हणतात की काय झालं, अजून ज्यूस द्यायचे का तुला? तेव्हा ती म्हणते की नाही नको. तेव्हा विजया म्हणते की अगं आई काळजी करते घरी, तू सांगून आली नाहीयेस का घरी? ती म्हणते नाही तसं नाही, मी विसरले, मला सांगायचं होतं ॲक्च्युली घरी, पण मी विसरले, असं म्हणत आता ती म्हणते की मी जाते. आता ती उड्या मारत नाचत चाललेली असते. आजी आणि विजया तिच्याकडे पाहत असतात. विजया म्हणत असते की आज ही आपल्याकडे आली आहे, अजून काय सांगता येते कुठं जाईल, अशीच न सांगता जर ती कुठे गेली तर मला ना काळजी वाटायला लागली आहे, असं म्हणत त्या दोघेही बोलत असतात. इकडे ऊर्जा कितीतरी दिवसानंतर आईला भेटायला आलेली असते. केस जिंकलेली आहे, ही लढाई जिंकलेली आहे, ही गोष्ट काही सोपी नाहीये. पण ऊर्जा मात्र घरी आलेली असते, आईला भेटते, आईशी बोलते आणि आईला म्हणत असते की खरंच आई खूप छान वाटतंय, आपण फायनली जिंकलो. तेव्हा आई म्हणते की अगं ऊर्जा, तू कालच यायला हवं होतं, एवढी बिझी झालीस ग संसारात, रमून गेलीस, आईच्याबद्दल लक्षात पण नाही राहिलं तुझ्या. तेव्हा ऊर्जा म्हणते की अगं आई, घरची परिस्थिती तुला माहिती आहे ना, तिथे काय प्रॉब्लेम झालेले होते आणि काय होऊ शकतात ते. तेव्हा हिला काळजी वाटत असते. ती म्हणत असते की बरोबर आहे, कारण या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात येत आहेत, तुला काय वाटतंय ते, नको काळजी करू, सगळं व्यवस्थित होणार आहे, असं तिला पूर्वा सांगत असते. तेव्हा मात्र ती म्हणते की खरंच सगळं नीट होणार आहे? तेव्हा पूर्वा म्हणते की हो, सगळ्या गोष्टी नीट होणार आहेत. आणि मग दोघीही बाबांच्या फोटोच्या समोर येतात आणि त्यांच्याशी बोलू लागतात. तेव्हा मात्र पूर्वा आणि ऊर्जा दोघीही बोलत असतात. ऊर्जा म्हणत असते की बाबा तुम्हाला काय सांगू, खरंच कोर्टामध्ये खूप छान वाटलं, ज्या पद्धतीने मी स्टेटमेंट दिले, इतका कोर्टात तुमचा जो अपमान झालेला होता त्या सगळ्याचा विजय झालेला आहे, त्या सगळ्याची परतफेड केलेली आहे. त्या हर्षवर्धनची अशी बोलती बंद केलेली आहे, कारण त्याने तुम्हाला खूप त्रास दिला होता. बाबा खरंच आज मी जिंकले, तुमच्यासाठी जिंकले, एका मुलीला न्याय मिळवून दिलेला आहे आणि गरिबांच्यावर अन्याय करणाऱ्या त्या वकिलाला त्याची जागा दाखवलेली आहे, असं म्हणत इकडे ऊर्जा बोलत असते. त्यासोबतच ऊर्जा आणि पूर्वा या दोघींचंही बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्याहीपेक्षा इकडे ऊर्जा सांगत असते की त्या दिवशी क्षणभर मला कोर्टात असं वाटलं की बाबा तुम्ही आलात आणि तुम्ही माझ्यासोबत आहात, असं मला फील झालं होतं. तुमच्या डोळ्यांमध्ये तो अभिमान मला दिसत होता आणि तुमच्या डोळ्यांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मला दिसत होत्या, हे सगळं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र आता ऊर्जाला खूप छान वाटत आहे. छान पद्धतीने ऊर्जाने केस लढलेली असते, सगळ्यांनी तिचं कौतुक केलेलं असतं आणि त्याचबरोबर आता सगळेजण खूप आनंदाने तिचा सत्कारसुद्धा करणार असतात. पण इकडे पूर्वा विचारते की ऊर्जा काय झालं नक्की, तिथली परिस्थिती काय होती? तेव्हा ऊर्जा सांगू लागते की कसं सांगू आई मी तुला, काय परिस्थिती होती ती, कारण तू विचारही करू शकत नाही. तुला माहिती आहे का, पहिलं हिअरिंग झालं त्यावेळेस ॲडव्होकेट हर्षवर्धन जागीरदारांनी केस सेटल करण्यासाठी
पैशांची ऑफर केली. पण मी त्या क्षणी त्या सगळ्या गोष्टी नाकारल्या, कारण माझ्या बुद्धीला ते पटतच नव्हतं. त्यामुळे मी स्पष्टपणे सांगितलं की नाही, काहीही झालं तरीही ही केस अशा पद्धतीने सेटल होऊ शकत नाही. आणि मग मात्र तुला माहितीच आहे, आता तर त्यांचा इगो इतका दुखावला गेला आहे, कोर्टामध्ये ते अशा पद्धतीने हरलेले आहेत. आणि त्याहीपेक्षा माझ्यापेक्षा नवशिक्या वकिलाकडून ते हरलेले आहेत, याचा त्यांना जास्त त्रास होतोय, असं ऊर्जा सांगत असते. आणि सगळेजण आता तिथे असतात. कोर्टात जे काय झालेलं आहे ते ऊर्जा आईला सांगत असते. आईला काळजी वाटत असते. आईचं म्हणणं एकच होतं, बाळा खूप लेट केलं यायला. पण ऊर्जा म्हणत असते की हो आई, मला उशीर झाला यायला, पण हे सगळं जे काय आहे ना, ते खरंच अगदी मनापासून झालं. पण घरची परिस्थितीही हँडल केलेली आहे आणि त्यानंतर मी इथे येण्याचा निर्णय घेतला, हे सगळं ती सांगते. त्याचबरोबर इकडे आता ऊर्जाचा छान असा चाळीतील सर्वांनी सत्कार केलेला आहे. ऊर्जा आणि पद्मा दोघींचाही सत्कार केलेला असतो आणि दोघीही तिथे असतात. हार वगैरे, शाल वगैरे घातलेले असते. ऊर्जा खुश असते आणि शेजारच्या काकू ज्या आहेत त्या म्हणत असतात की ऊर्जा, आज तू भारतनगर चाळीची शान आहे, तू जिंकली नाही आहेस तर खरंच खूप अभिमान वाटतोय आम्हाला, ज्या पद्धतीने कोर्टामध्ये केस हँडल केलेली आहे, सगळ्यांसाठी एवढं सगळं केलेलं आहे, असं म्हणत ऊर्जाचं त्या कौतुक करू लागतात. आणि ऊर्जाबद्दल त्यांच्या मनात असलेल्या भावना त्यांनी बोलून दाखवलेल्या असतात. आणि ऊर्जा मात्र खुश झालेली असते. पद्माचं आणि त्याचबरोबर ऊर्जाचं दोघींचंही कौतुक झालेलं असतं, दोघींचाही सत्कार झालेला असतो, त्यांच्या दोघींच्याही गळ्यात हार घातलेले असतात. आणि खऱ्या अर्थाने हा जो सोहळा आहे तो रंगलेला असतो आणि छान पद्धतीने ऊर्जाचं सेलिब्रेशन झालेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.